जय भीम. मी सिद्धार्थ शेजवळ. आपण पाहत आहात जय भीम आवाज. आज दिनांक 14 जानेवारी 2024. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराला 20 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी कसे आंदोलन झाले, किती भीमसैनिक शहीद झाले, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का दिले पाहिजे. चला तर मग बघूया नामांतराच्या आंदोलनातील घटना. आंध्र प्रदेश येथील उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये मराठवाड्यातील 9 महाविद्यालये होती. मराठवाडा विभागात विद्यापीठाची मागणी होऊ लागली. जनतेच्या मागणीसाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीने विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली. त्यानुसार 9 मे 1958 रोजी मराठवाडा विद्यापीठ कायदा करारावर स्वाक्षरी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे 23 ऑगस्ट 1958 रोजी मराठवाडा विद्यापीठाचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. या विद्यापीठाचे S.R. डोंगरेकरी होते. छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे शिक्षण केंद्र उभारण्याची योजना आखली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला का देण्यात यावे याविषयी थोडक्यात माहिती. छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे शिक्षण केंद्र उभारण्याची योजना आखली होती. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून बहुसंख्य समाजासाठी त्यांनी नियोजन केले होते. छत्रपती संभाजीनगर येथे शहरालगत एका भागाला नागसेन वन नामकरण करून दिनांक 19 जून 1950 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे 54 एकर परिसरामध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी 1958 पासून सुरू झाली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे विधान परिषद, विधानसभेमध्ये 27 जुलै 1978 रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला. मात्र हे मनुवादी व जातीवादी लोकांना सहन झाले नाही. त्यामुळे याचा विरोध सुरू झाला. या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात येऊ नये म्हणून जाळपोळ, दंगली आंदोलने सुरू करण्यात आली आणि त्यानंतर दलितांवरील हल्ले सुरू झाले. दिनांक 4 ऑगस्ट 1978 ला नागपूर येथील जिल्हा अधिकारी कार्यालय येथे उत्स्फूर्तपणे आंबेडकरी समाजाने विशाल मोर्चाचे नियोजन केले होते. मोर्चा परतत असताना नागरिकांवर, आंबेडकरी जनतेवर इंदोरा दहा पूल येथे पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्यात रतन लक्ष्मण मेंढे, किशोर बाळकृष्ण भाकळे, अब्दुल बशीर, अब्दुल हुसेन, फजल हुसेन हे शहीद झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनी देखील म्हणजे 6 डिसेंबर 1979 रोजी नामांतरासाठी विशाल मोर्चा आंबेडकर अनुयायांनी काढला होता. त्यावेळी देखील पोलिसांनी अमानुषपणे गोळीबार केला. त्यात दिलीप सूर्यभान रामटेक, ज्ञानेश्वर बुधाजी साखरे, रोशन बोरकर व डोमाजी भिकाजी उतरमारे हे 4 भीमसैनिक शहीद झाले. या नामांतराच्या लढ्यात शहीद भीमसैनिकांची नावे नागपूर येथील इंदोरा दहा पूल येथे उभारलेल्या स्मारकावर कोरली आहेत. नंतर आंदोलनाला शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की घरात नाही पीठ, कशाला हवं विद्यापीठ. या पद्धतीने
शिवसेनेने देखील सुरुवातीला विरोध केला. त्यामुळे त्यांनी काही ठिकाणी दलितांची घरे जाळली, तलवारीच्या शारीरिक इजा पोहोचवली, 2 महिलांवर बलात्कार करण्यात आले, 3 मुलांची हत्या करण्यात आली. मात्र यावर कायदेशीर कारवाई झाली नाही. शिवसेनेने मराठवाडा बंद पुकारला होता. मात्र या बंदला मुस्लिम व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविण्यासाठी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली नाहीत. हे नामांतराचे आंदोलन महाराष्ट्रभर पसरलेले होते. जिल्ह्यात देखील दलितांच्या मालमत्ता जाळल्या, पिकांची नासधूस केली. 1985 साली सिल्लोड तालुक्यातील वाकोद गावात एक सरपंचानी दलिताच्या मालकीची उभी पिके नांगरली. या हिंसाचारात दलितांनी केलेल्या तक्रारी देखील पोलिसांनी लक्ष दिले नाही किंवा तक्रार नोंदवण्यात नकार देत त्या पद्धतीने पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. संसदीय समितीने असा निष्कर्ष काढला की दलितांवरील होणारे अत्याचार वेळी पोलीस फक्त प्रेक्षकाची भूमिकेत होते. नंतर दलितांना कोणी नोकरी सुद्धा देत नव्हते, अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. या अत्याचारानंतर अधिकाऱ्यांनी 1000 लोकांना पोलीस कोठडीत आणले होते. मात्र पीडितांनी नोंदविले की फार कमी लोक न्यायालयात गेले. सर्व खटले फेटाळण्यासाठी स्थानिकांनी दबाव आणला. संसदीय समितीने दलितांवरील झालेल्या हल्ले, लूटमारीच्या, जाळपोळीच्या घटना या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशीचा सल्ला महाराष्ट्र सरकारला दिला होता. मात्र महाराष्ट्र सरकारने या चौकशीला विरोध केला. मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी 21 भीमसैनिक शहीद झाले. त्यात अविनाश डोंगरे, दिलीप राम, रोशन बोरकर, ज्ञानेश्वर साखरे, डोमाजी कुत्तरमारे, चंदर कांबळे, पोचीराम कांबळे, जनार्दन मवाळे, शब्बीर अली, गौतम वाघमारे, रतन मेंढे, सुवासिनी बनसोड, नारायण गायकवाड, भालचंद्र बोरकर, शीला वाघमारे, प्रतिभा तायडे, गोविंद भुवर, शरद पाटोळे, मनोज वाघमारे, कैलास पंडित, रतन परदेश दरम्यान या नामांत 340 गावावरील हल्ले झाले. तर 17 वर्ष यासाठी भीमसैनिकांना, आंबेडकर अनुयायांना संघर्ष करावा लागला. त्यानंतर 14 जानेवारी 1994 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार करण्यात आला. नामांतर न होता या विद्यापीठाचे नामविस्तार करण्यात आला. या नामांतर लढ्याविषयी, आंदोलनाविषयी मालेगाव शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं याच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये या दोन्ही सभागृहामध्ये ठराव पास झाला. त्यावेळेस मुख्यमंत्री शरदराव पवार होते आणि मग शरद पवारांनी हे नामांतराचा ठराव पास केल्यानंतर हा ठराव अमान्य करण्यात आला. मराठवाड्यातील संबंध जनतेने या ठरावाला विरोध केला. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रात देखील विरोध झाला आणि मग या ठरावाच्या विरोधात मराठवाड्यामध्ये जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये मागासवर्गीय समाजाचे जवळजवळ 20 ते 25 लोकांची हत्या झाली. त्याच्यानंतर लोकांची घरं जाळण्यात आली आणि सगळे भयानक वातावरण निर्माण झालं. तेव्हा या नामांतराला जवळजवळ 14 वर्ष झालं आणि 14 वर्ष हे नामांतराचा प्रश्न हा धगधगत राहिला आणि त्याच्यानंतर मग नामांतर झालं. पण नामांतर करताना मराठवाडा विद्यापीठाला केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव द्यावं असा ठराव असताना त्याचं विभाजन करण्यात आलं. रामानंद तीर्थ यांच्या नावाचं एक विद्यापीठ केलं गेलं
आणि एक विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं केलं गेलं. असे 2 विद्यापीठांची त्यावेळेस निर्मिती करण्यात आली. आता आम्ही ज्याला लॉंग मार्च म्हणतो अशा प्रकारचा जवळजवळ 400 ते 500 लोकांचा आम्ही लॉंग मार्च काढला होता. आणि इथून आम्ही गेल्यानंतर नांदगाव मार्ग आहे, तर तिथून मग याच्याने गेलो, ट्रेनने गेलो याला. आणि मग औरंगाबादला आम्हाला अडवण्यात आला. आणि मग तिथंच मग ते आम्ही आंदोलन केलं, सत्याग्रह केला. पण त्याच्यामध्ये मग ते त्याच्यावरती लाठीचार, कोणाला अटक करणं, हे करणं, ते हे सगळे प्रकार शासनाने हाताळले. आणि मग त्याच्यामुळे बाकीची मंडळी मालेगावला परत आली. पण हे आंदोलन चालूच ठेवलं होतं, तिथं चालूच होतं. आणि मग चालू असतानाच मग नामांतर, हे 2 विद्यापीठ करण्याचं हे झालं ना, मग नामांतर झालं. पण त्याच्यामध्ये समाजाचा फार मोठा नेता मोचीराम कांबळे याची पण देखील हत्या करण्यात आली. आता एवढं 20 ते 25 लोकांना ठार करण्यात आलं, हत्या करण्यात आल्या. आणि अशा प्रकारचा बाबासाहेबांच्या नावाला आजही देशामध्ये विरोध आहे. त्यांचं संविधान बाजूला करून दुसऱ्या संविधानाची निर्मिती करण्याचे सुप्त अवस्थेमध्ये प्रयत्न सुरू आहे. आणि यासाठी आजही या देशामध्ये अस्पृश्यता भयानक आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतराचं सोडून द्या, पण कुठे काही कोणा बाबासाहेबांचं नाव द्यायचं असेल तरी त्याला प्रखर विरोध होत असतो. मालेगावचंच उदाहरण सांगतो. मालेगावला जवळजवळ 2004ला बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी जवळजवळ आता या क्षणाला जवळजवळ 19 वर्ष होत आली. 19 वर्षानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्याची उभारणी होत आहे. आणि यांची सगळी कागदपत्र गायब करण्यात आलेली होती. जसं मराठवाडा विद्यापीठामध्ये नामांतर झालं, अशाच प्रकारची चळवळ, आंबेडकरी चळवळ महाराष्ट्रात तरी सुरू ठेवली गेली पाहिजे, असं मला वाटतं. नामांतराच्या संघर्षामध्ये आमचे जे क्रांतिकारी कार्यकर्ते होते यांची हत्या करण्यात आली, मोचीराम कांबळेची हत्या करण्यात आली. या सर्वांना मानाचा मुजरा करून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. धन्यवाद. मालेगावात हे सर्व भीमसैनिकांना क्रांतिकारी जय. उद्या 14 जानेवारी 2024 मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा वर्धापन दिवस. त्या दिवशी त्या वर्धापना दिनानिमित्त सर्व भारतीयांना महाराष्ट्राच्या, मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष या नात्याने सर्वांनाही त्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ह्या लढ्यामध्ये 1975 पासून जो लढा नामांतराचा सुरू झाला, याच्यात आपले अनेक भीमसैनिक शहीद झाले. त्यात प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी नागपूर येथून हजारो भीमसैनिक घेऊन एक लॉंग मार्च काढला. त्या लॉंग मार्च मध्ये कवाडे सरांची दखल शासनाला घ्यावाच लागली. जिथेही नामांतराचा विषय किंवा नाव आला तर प्राध्यापक कवाडे सरांचं प्रथम नाव येत असतं. त्यानंतर मालेगाव शहरामध्ये असे 2 व्यक्ती होते जे कवाडे सरांसोबत जेलमध्ये होते, 29 दिवस जेलमध्ये. मी त्यांचं नाव सांगतो. एकाचं नाव होतं मोतीराम चिंदा पान पाटील आणि दुसऱ्याचं नाव होतं दादाजी विठ्ठल बोराळे. हे कवाडे सरांसोबत त्या लढ्यात जेलमध्ये होते, औरंगाबादच्या जेलमध्ये. त्याच्यानंतर बाकीचे जे दलित मुक्तीच्या माध्यमातून काही लोकांनी इथं जेल भोगली, आंदोलन केले, तर ते अनेक व्यक्ती होत्या. त्याच्यामध्ये अरुण बोधले होता, त्यानंतर मदन पगारे होता, अशोक निकम होता, प्रल्हाद गांगुर्डे होता, उत्तम सिरसाट होता, मी स्वतः भगवान आढाव बी त्यांच्यात सक्रिय होतो. त्याच्यानंतर पॅन्थरच्या नावाने जे काही लोक होते आणि काही गटातटाचे लोक होते, ते युवा, ते लोकांनी मुकुंदवाडी म्हणजे आझादनगरतून त्यांनीही इथे जेलभरे आंदोलन केले. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम मल्हारी आढाव होता, उत्तम जगताप होता,
वसंत उशिरे होता, अशोक संसारे होता, अशी बरीच मंडळी, महिला मंडळी बरीच महिला बी होती. त्या टायमात लोकांनी गट तटाचा विचार केला नव्हता. सगळे गट होते, चाहे ते BC कांबळेचा गट असो किंवा दादा साहेबांचा गट असो, गायकवाडांचा किंवा गवळीचा असो, हे सगळे गटाचे जे 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 लोक होते यांनी फार योगदान दिलेलं आहे. कारण हे सगळं एक करून जे आंदोलन झालं, ह्या आंदोलनामुळेच बाबासाहेबांच्या औरंगाबाद विद्यापीठाला नाव मिळालं आणि जे शहीद झाले त्या लोकांचं ते म्हणजे फारच मोठं कर्तव्य स्वतः बाबासाहेबांना करताना ते स्वतः शहीद झाले. आज मराठवाडा विद्यापीठ हे बाबासाहेबांचं नाव देणं अजिबात सोपं नव्हतं. पण आपल्या सगळ्या भीमसैनिकांनी, भीमानुयायांनी, आपल्या आया बहिणींनी रोडावर उतरून काही भीती न बघता हे सगळं आंदोलन केलं. मालेगावात बी भरपूर आंदोलन झाले. त्यात तुमचे वडील काय ना, मोतीराम शेजवळ हे, पुन्हा तुमचे काय त्यांचं नाव अरुण जगताप, म्हणजे गेटवरची मंडळी, हजार कोणीची मंडळी, हे जेवढे जुने होते यांनी कधी असं पाहिलं नाही बा पॅन्थरवाल्यांनी उचललं आणि यांनी उचललं असं न पाहता, कट न करता, एक गट न करता एकत्र होऊन हा लढा लढलेला आहे. हा योगदान सर्व महाराष्ट्रातल्या भीम सैनिकांचं योगदान आहे. म्हणून आजच बाबासाहेबांच्या त्या औरंगाबाद विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ म्हणून जे नाव देण्यात आले, यांच्यामध्ये सगळ्यांचाच हे, एकाचा कोणाचाच नाहीये. सगळ्यांनी बाबासाहेबांकरता फार मेहनत घेतलेली आहे. भीम. मी दादाजी महाले, रिपब्लिकन पक्षाचा नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख. नामांतराच्या लढाईमध्ये सर्वप्रथम जे जे शहीद झाले त्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली. या नामांतराच्या लढाईमध्ये अनेक नावं सांगता येतील शहीदांची. नामांतराची लढाई जेव्हा सुरू झाली 1978 मध्ये, मी प्रत्यक्षात तो प्रसंग पाहिलेला. चळवळीत प्रत्येक कार्यकर्त्याने आपलं मोठं योगदान दिलेलं आहे. प्रत्येक भीम सैनिकाने आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. अशा शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि नामांतराची लढाई जेव्हा सुरू झाली त्यावेळेस या नामांतरामध्ये सर्वात पहिले आमचा जो नारा होता, राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घरांची, आता सुरू झाली लढाई नामांतराची, अशी जी आमची काव्य रचना होती नामांतरवाद्यांची. आणि मग सुरुवात झाली पोचीराम कांबळे. पोचीराम कांबळे हे मातंग समाजाचे होते, परंतु जातीवाद्यांनी या पोचीराम कांबळेंचे प्रत्येक शरीराचे तुकडे तुकडे केले. पहिला तुकडा झाला की बोल जय भीम असं म्हणायला लावायचे. दुसरा तुकडा झाला की बोल जय भीम असे म्हणायला लावायचे. आणि प्रत्येक शरीराचा पोचीराम कांबळेंचा तुकडा तुकडा केला या जातीवाद्यांनी. त्या लढाईमध्ये शरद पाटील होते, बाबा आढाव होते, लक्ष्मण माने होते, नरेंद्र दाभोळकर होते, रावसाहेब कसबे होते, असे अनेक मान्यवर या लढाईमध्ये यांचा मोठा सहभाग होता. अहिल्याताई रांगणेकर होते, मृणाल गोरे होते, माईसाहेब आंबेडकर होते. आणि म्हणून हा लढा मोठा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक भीम सैनिक या लढ्यामध्ये उतरला. आणि शेवटी 1994 मध्ये हा लढा नामांतराचा यशस्वी झाला. परंतु लढा यशस्वी झाल्यानंतर ज्या ज्या दलितांची, ज्या ज्या कार्यकर्त्यांची घराची राखरांगोळी झालेली आहे, जेव्हा
आंदोलन पेटलं त्यावेळेस मी मुंबईला राहत असताना बोरिवली पंचशील नगर येथे राहत असताना आमच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आणि 8 दिवस त्या सॅडी लॉकअपमध्ये डांबण्यात आलं. तिथे काही कार्यकर्त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलला असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आणि म्हणून मग आम्हाला दुसऱ्या दिवशी बांद्रा कोर्टात आणलं. बांद्रा कोर्टात आणल्यानंतर आम्हाला विचारण्यात आलं की तुम्हाला येरोडा जेलमध्ये टाकायचं का नाशिकला टाकायचं. आमच्यासोबत मुंबईचे जे मनोहर अंकुश नावाचे आमचे संरक्षण प्रमुख होते भारतीय दलित पॅंथर या संघटनेचे, त्या मनोहर अंकुशने हे निवडलं की आम्हाला नाशिक सेंट्रल जेलला टाका. नाशिक सेंट्रल जेलला 1 महिना आम्ही तिथे आम्हाला डांबण्यात आलं आणि ज्या वेळेस तिथे मालेगाव मधून इथून येताना, मालेगाव हे माझं जन्मस्थान आहे, मग तिथून या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला अटक करून घेतली. मोठं महाराष्ट्र राज्यभर आंदोलन पेटलं. मालेगाव मधून नाशिक जिल्ह्यामधून येथून आलेल्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी आपलं योगदान दिलं. त्यापैकी कालकथित नारायण सोनू शिंदे, त्याचप्रमाणे या चळवळीमध्ये प्रकाश पवार, त्याचप्रमाणे मोतीरामजी शेजवळ, त्याचप्रमाणे तानाजी मानाजी जगताप, एकनाथ तोताराम देवरे, ओंकार वारूजी म्हसदे, चंदन म्हसदे, दीपक निकम अशा कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये मालेगावच्या भाग घेतला. आणि आम्ही ज्यावेळेस आम्हाला मुंबईहून इथे डांबण्यात आलं नाशिकमध्ये येताना, तेव्हा आमची तिथे जेलमध्ये जी भेट झाली, मित्रांनो, तो क्षण आधी बाका होता. कारण प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्याला अटक करून घेतली, परंतु घरादाराचं काय होणार ही अजिबात पर्वा केली नव्हती. आणि म्हणूनच नामांतर नुसतं असंच झालं नाही. नामांतरासाठी ज्या शहीदांनी जे योगदान बलिदान दिलं ते कधी न भरून निघण्यासारखं आहे मित्रांनो. आणि म्हणून ज्या आमची जी काव्य रचना आहे, राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घरांची, आता सुरू झाली लढाई नामांतराची, हे जे श्लोक आहे हे कधी विसरता येणार नाही. आणि म्हणून सहजासहजी ज्या बाबी घडत असतात त्याचं महत्व कळत नाही, परंतु नामांतराची लढाई कधी आम्ही विसरू शकणार नाही मित्रांनो. आणि म्हणून जे शहीद झाले, पुन्हा त्या शहीदांना मानाची श्रद्धांजली. आणि एक जे गीत आहे त्यावेळेस हे महत्वाचं होतं. अनेक गीतं आठवायचे त्यावेळेस. आणि जे भूमिहीन सत्याग्रह झाला 1962 मध्ये, या चळवळीतलं मोठं योगदान आहे दादासाहेब गायकवाड यांचंही. तेव्हा 1962 मध्ये लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान असताना भूमिहीनांचा सत्याग्रह चालू झाला. तेव्हाही मोठं आंदोलन झालं, भारतभर आंदोलन चालू झालं. प्रत्येक नागरिक, प्रत्येक भीमसैनिक आपल्याला स्वतःला अटक करून घेत होता. आणि त्या अटकेमध्ये स्वतः लाल बहादूर शास्त्री घाबरले. लाल बहादूर शास्त्रींनी दादासाहेब गायकवाड यांना आव्हान केलं, विनंती केली की तुमच्या सर्व मागण्या मी ऐकल्यात, मानून घेतल्यात, कृपया आपण हे आपलं भूमिहीन सत्याग्रहाचं जे आंदोलन आहे ते आंदोलन मागे घ्यावं, ही अशी विनंती लाल बहादूर शास्त्री यांनी केली. चळवळीमध्ये असे जे सच्चे भीमसैनिक होते दादासाहेब गायकवाड यांचे सारखे, म्हणून कधी या चळवळीतलं जे मोठं योगदान आहे त्यांचं ते कधी विसरता कामा नये आणि कोणी विसरू शकत नाही. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या धन्यवाद देतो. जय भीम. कोटी कोटी प्रणाम भीमाला, दिले जीवदान जाने आम्हाला, दिले जीवदान जाने आम्हाला, कोटी कोटी प्रणाम भीमाला, कोटी कोटी प्रणाम भीमाला. दाखवाय साजगी कुणी नेता, सुखी करणार देशाची जनता, सुखी करणार देशाची जनता. भारताचा भाग्य विधाता फक्त एकच आंबेडकर होता,
हा फक्त एकच आंबेडकर होता. शरण गेला तो, शरण गेला तो बुद्ध धम्माला. शरण गेला तो बुद्ध धम्माला. कोटी कोटी प्रणाम भीमाला. कोटी कोटी प्रणाम भीमाला. पंचशिलेची करुणी आरती, पंचशिलेची करुणी आरती. ओवाळू बुद्ध भीमाची मूर्ती. भीम गुण गाता, भीम गुण गाता येईल स्फूर्ती. आज आनंदाने नटली धरती. नको विसरू सोपान त्या ऋणाला. नको विसरू सोपान त्या ऋणाला. कोटी कोटी प्रणाम भीमाला. कोटी कोटी प्रणाम भीमाला. थँक्यू. जय भीम. मी बाळासाहेब पगारे. मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ह्या मराठवाडा विद्यापीठास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे असा ठराव विधानसभा व विधान परिषद महाराष्ट्र राज्य या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करण्यात आला व तिथून औरंगाबाद व ग्रामीण भागामध्ये व त्यात नंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये दंगली पेटल्या व त्या नामांतर झालं पाहिजे यासाठी सत्याग्रह मोर्चे हे काढण्यात आले. औरंगाबादमध्ये जो सत्याग्रह झाला त्यामध्ये मी स्वतः, अरुण बोधले, सुधाकर वाघमारे, दीपक जगताप, नेमंताबाई बोधले, शबाबाई जगताप, गौबाई केदारे आम्ही असे त्या सत्याग्रहामध्ये सहभागी झालो. सहभागी झाल्यामुळे आम्हाला औरंगाबाद इथे अटक करण्यात आली व तिथून आम्हाला पुणे येथील एरोडा कारागृहामध्ये 15 दिवसाचा कारावास ठोठावण्यात आला होता. त्यानंतर 9 सप्टेंबर 1982 रोजी नामांतरवादी कृती समिती महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे नामांतराचा सत्याग्रह होता व त्या सत्याग्रहामध्ये आम्ही मालेगाव कॅम्प येथील मी स्वतः, अरुण बोधले, सुधाकर वाघमारे, दीपक जगताप, मुकुंद वाघ, रमेश वाघ, संजय बोधले, विजय निकम अशा अनेक तरुण कार्यकर्ते आम्ही मुंबईला सत्याग्रहासाठी निघालो. रेल्वेने जात असताना आम्हाला कल्याण येथे पोलिसांनी अडवले व तिथे मी पोलिसांना कडाडून विरोध केला. त्यामुळे मला CRP व पोलीस यांनी कल्याण स्टेशनला बेदम मारहाण करण्यात आली आणि तिथे मला व माझ्या सहकाऱ्यांना अटक करून कल्याण येथील विश्रांतवाडी जेलमध्ये 5 दिवसाची शिक्षा ठोठावण्यात आली. नामांतराचा लढा प्रदीर्घ काळ चालूच राहिला. शेवटी ह्या लढ्याला 14 जानेवारी 1994 रोजी यश प्राप्त झाले व मराठवाडा विद्यापीठास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्यात आले. नामांतर लढ्यामध्ये जे नामांतरवादी कार्यकर्ते ज्यांनी या लढ्यामध्ये आपली जीवाची आहुती दिली व या लढ्यामध्ये जे शहीद झाले त्या सर्व नामांतरवादी कार्यकर्त्यांना मी विनम्र अभिवादन करतो व सर्व आंबेडकरी जनतेला 30व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम.